औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर महानगरपालिकेमध्ये देण्यात येणारे विविध सेवेकरिता शहरातील व आजूबाजूच्या जिल्ह्यातून नागरिक सोलापूर महानगरपालिकेस भेट देत असतात. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या परिसरात वाहने अस्ताव्यस्त लावण्यात येतात. त्यामुळे महानगरपालिकेचा आजूबाजूचा परिसर वाहनांनी व्याप्त झाल्यामुळे सोलापूर महानगरपालिकेचे विद्रुपीकरण होताना दिसते. याशिवाय दिनांक 6/2/2026 पासून सोलापूर महानगरपालिका बरखास्त होऊन प्रशासकीय राजवट लागू झाली होती. त्यामुळे नगर सचिव कार्यालयाकडे पदाधिकारी वगैरे येत नसल्याने त्या ठिकाणीही नागरिक वाहने लावत असतात. परंतु दिनांक 6/2/2024 पासून महापौर यांची निवड होऊन महानगरपालिका अस्तित्वात आली असल्याने पदाधिकारी यांचे वाहने लावण्याकरिता नागरिकांना वाहने लावण्यास मज्जाव करावा लागणार आहे. सबब उपरोक्त वस्तुस्थिती पाहता पदाधिकारी, सदस्य, पत्रकार व सोलापूर महानगरपालिकेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी तसंच नागरिकांकरिता वाहनांचे पार्किंग नियोजन करण्यात आले आहे. नगर अभियंता कार्यालयाकडून वाहने लावणे कामी पांढरे पट्टे रेग ओढण्यात यावी व संगणक विभागाकडून वाहनाच्या पार्किंगच्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे. याशिवाय संगणक विभागाने वाहन विभागाकडून मनपाकडील कर्मचारी व सर्व अधिकारी यांची वाहनांची यादी तसेच पदाधिकारी, सदस्य व पत्रकार यांची वाहनाची यादी नगर सचिव यांच्याकडून प्राप्त करून घ्यावी व नवीन सॉफ्टवेअरमध्ये नोंद घेऊन वाहन पासवर तक्त्यामध्ये नमूद प्रमाणे पार्किंग कलर कोड प्रमाणे QR कोड तयार करून संबंधितांना देण्यात यावे असं परिपत्रक आयुक्त उंबासे यांनी काढले आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.